नमस्कार मंडळी, गंगाफळची भाजी करणार आहे. मला खूप आवडते. तुम्हाला आवडते का कमेंटमध्ये सांगा. आता हे आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गंगाफळ. याचे छोटे छोटे मीडियम साईजचे कापून घेणार आहे, खापा करणार आहे. बघा, छान आहे, फ्रेश आहे, ताजा आहे आणि हिरवगार आहे गंगाफळ. याची भाजी आपण आता खानदेशमध्ये म्हणजे गावाच्या ठिकाणी पंक्तीत जशी भाजी करतात तशा पद्धतीने आपण करू. तर एकंदरीत आपलं गंगाफळ कापून झालेलं आहे. सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. बघा किती छान दिसत आहे गंगाफळ आपलं. आता हे मिरची, कढीपत्ता, लसूण आणि आलं आणि जिरं याचे आपण म्हणजे जाडसर मिक्सरमधून थोडंसं वाटून घेऊ. म्हणजे पातळ पेस्ट नाही करायची, ठेशासारखं आपल्याला जाडसर मिश्रण काढायचं आहे असं. आता मिश्रण पण झालेले आहे आपला. आता एक खडी मसाला, तेजपान, कस्तुरी मेथी, मोहरी, काळ्या मिरे, दालचिनी आणि कढीपत्ता. याच्यात आपण म्हणजे पावडरचा गरम मसाला वापरणार नाही. साधी सोपी भाजी गंगाफळची खूप छान होते आणि चवीला पण छान लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता कुकरमध्येच करायची. कुकरमध्ये वाफवून त्याची टेस्ट पण छान लागते. कढईमध्ये एवढी छान होत नाही. आता तेल टाकलेले आपण. आता तेजपान टाकू. तेजपान जास्त गरम तेलात नाही टाकायचं, मग ते काळसर होतं. कढीपत्ता टाकलेला आहे. आता पुन्हा आपला हा खडी मसाला थोडंसं तेलामध्ये आता आपण हे परतवून घेऊ, हलवून घेऊ. मंद गॅस ठेवायचा, जास्त फास्ट गॅस नाही ठेवायचा. आता खडी मसाला आपला, मोहरी, तेजपान, दालचिनी हे जळून जाईल. थोडंसं आता हलवून घेऊ चमचने. आता त्याच्यात आपण वाटण टाकू. ते वाटणे हलवून घेऊ मस्त तेलामध्ये, कारण की कच्च्या मिरच्या होत्या म्हणून आपल्याला तेलात थोडंसं भाजून घ्यायचं होते मसाला. छान हिरवगार दिसत आहे, बघू शकता तुम्ही. एकदा नक्की करून बघा, पण छान होते ती भाजी, मला खूप आवडते. आता आपण चवीनुसार मीठ टाकू. अर्धा किलोची गंगाफळची भाजी करत आहे. आता हळद टाकू थोडीशी. आता हे पण थोडंसं हलवून घेऊ. पूर्ण मसाल्याचा आपला एकजीव झाला पाहिजे. बघा मस्त वाटतं. तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच पाहिजे याला, कारण की भाजी मग मस्त चमचमीत होते. आता आपण गंगाफळ कापलेलं ते टाकून घेऊ कुकरमध्ये. आता ते पण पूर्ण हलवून घेऊ, कारण की गंगाफळ आपलं भाजी लागली पाहिजे मसाला तो. आता पूर्ण गंगाफळच्या पीसला ते आपला मसाला लागलेला आहे. थोडंसं आता याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ, कारण की थोडासा किंचित आपल्याला रसा पाहिजे त्या भाजीला, जास्त नाही. जास्त लागलं तर भाजी चव नाही लागत. आता कुकरचं झाकण लावून घेऊ. वाफेतच होती भाजी, जास्त वेळ काही लागत नाही हिला, छान लागते. आता बघा मस्त शिजलेली आहे. बघा चमच्याच्या सहाय्याने लगेच पीस एकदम मॅश होत आहे. पण जास्त आपल्याला गाळवाळ नाही पाहिजे, म्हणजे एकंदरीत शिजलेलीच आहे, पण जास्त घाटा केला तर तो चव नाही लागत. झालेली आहे. एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा. साधी सोपी पद्धत आहे.